सकाळ बालमित्रांनो, मी सौ सुरेखा भामरे. बालमित्रांनो, आज जगद्गुरू संत तुकाराम महाराज बीज. नतमस्तक होत महाराजांना कोटी कोटी वंदन. विश्ववंदनीय संत शिरोमणी संत तुकाराम महाराज बीजदिनी महाराजांना कोटी कोटी नमन. श्रीरामाने शरयू नदीत देह समर्पित केला, तर श्रीकृष्णाने पारध्याचा बाण लागल्यानंतर तोही सदेह अनंतात विलीन झाला. सदेह वातावरणात म्हणजेच पंचमहाभूतात गेलेले हे दोन्ही अवतार होते. परंतु मानव असूनही सदेह जाण्याचे वैकुंठ गमनाचे सामर्थ्य दर्शवणारे संत तुकाराम महाराज हे एकटेच होते. यातूनच ते मानव नसून मानवाच्या रूपातील एक अवतारच होते असे म्हणावे लागेल. संत तुकाराम महाराजांच्या साधुत्वाची आणि कवित्वाची कीर्ती सर्वत्र पसरली. त्यावेळी आनंदावस्थेत त्यांना स्वतःसाठी काहीही प्राप्त करावयाचे नव्हते. तुका म्हणे आता उरलो उपकार पुरता, तुका म्हणे आता उरलो उपकार पुरता. अशा अवस्थेत ते आपल्या भक्तिबळावर आकाशा एवढ्या झालेल्या संत तुकारामांनी वयाच्या अवघ्या 41व्या वर्षी सदेह वैकुंठ गमन केले. फाल्गुन वद्य द्वितीयेला तुकारामांचे वैकुंठ गमन झाले. हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. म्हणून हा दिवस बालमित्रांनो तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. संत ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम, समर्थ रामदास, सावतामाळी, सेनानावी, नरहरी सोनार, गोरा कुंभार इत्यादी अनेक संतांनी या महाराष्ट्राची ही भूमी पावन केली. ईश्वराच्या भक्तीबरोबर समाज जागृतीचे उद्बोधनाचे कार्य या संत मंडळींनी केले. पंढरपूरचा पांडुरंग हे या संतांचे आराध्य दैवत. भजन, प्रवचन, कीर्तन, भारुड, दिंडी, वारी या माध्यमातून त्यांनी भागवत धर्माची ध्वजा फडकावली. भक्तीचा प्रसार केला. मानवी मनाची मशागत केली. सात्विक, समाधानी, सद्विचारी, समर्थ, सक्षम, स्वाभिमानी मने घडविण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्या काळी विविध परकीय आक्रमणे, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासामध्ये येणारे अडथळे ते दूर करण्याचा प्रयत्न या संत मेळ्यातील प्रत्येक संताने केला. महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीच्या मनात भक्तिभावासहित स्वाभिमान, अन्यायाविरुद्ध लढा देण्याची प्रवृत्ती, सारासार विवेक, सद्विचार, वैज्ञानिक दृष्टिकोन, देशप्रेम निर्माण करण्याचा प्रयत्न या संतांनी केला. या वारकरी संप्रदायाचा पाया संत ज्ञानेश्वरांनी रचला. नामदेव, एकनाथ आदी संत खाम झाले, तर त्याचा कळस होण्याचे भाग्य संत तुकारामांना लाभले. ज्ञानदेव रचिला पाया, ज्ञानदेव रचिला पाया, तुका झालासे कळस, तुका झालासे कळस. संत तुकारामांचा जन्म व बालपण. तुकारामांचा जन्म पुण्यातील इंद्रायणी नदीच्या काठावरील देहू या गावातील मोरे अंबिले या घराण्यात झाला. तुकारामांच्या वडिलांचे नाव बोल्लोबा व आईचे नाव कनकाई असे होते. सावजी व कानोबा हे दोघे भाऊ होते. तुकारामांच्या वयाची पहिली 12-13 वर्षे मातापित्यांच्या छायेत सुरक्षित सुखाने गेली. महाराष्ट्रातील अनेक घराण्यांच्या परंपरेप्रमाणे मोरे घराण्यात म्हणजेच महाराजांच्या घराण्यात पंढरपूरचा पांडुरंग हेच तुकारामांच्या घराण्याचे आराध्य दैवत होते. या घराण्यात पंढरपूरची वारी करण्याची ही परंपरा अव्याहत चालू होती. तुकाराम ही अगदी लहानपणापासूनच विठ्ठल भक्ती करत होते. लहानपणापासूनच त्यांना विठ्ठलाचे भजन पूजन करण्याचा छंद होता. इतर सर्वसामान्य मुलांच्या खेळांची त्यांना माहिती होती. त्या काळात खेळले जाणारे खेळ हमामा, हुतुतू, हुंबरी, लखोट्या, आट्यापाट्या, सूरपारंब्या असे होते. पण विठ्ठलाचे भजन, पूजन, कीर्तन याशिवाय त्यांना कोणतेही खेळ खेळण्यास आवडत नसे.
गावातील इतर शेतकऱ्यांच्या मुलांप्रमाणे ते गुरे चरण्यास घेऊन जात, पण त्यातही त्यांना रस नव्हता. ते एकटेच बसून देवाचे नामस्मरण, भजन, पूजन करण्यात वेळ घालवी. तुकारामांना लहानपणी शिक्षण मिळाले नाही. खरं तर अक्षर ओळख झालीच नाही, पण अनेक कीर्तनकारांची कीर्तने ऐकून, शास्त्री पंडितांची प्रवचने ऐकून, साधू संतांच्या मदतीने अनेक पुराणांचा, वेदांचा, धर्मग्रंथांचा अभ्यास त्यांनी केला. भरपूर ज्ञान संपादन केले. हे सर्व ज्ञान त्यांनी श्रवणाने प्राप्त केले. त्यांची श्रवणभक्ती अफाट होती. स्मरणशक्तीही खूप चांगली होती. एकदा ऐकलेले ते मनात साठवून ठेवत, ऐकलेल्या ज्ञानाची मनातल्या मनात वारंवार उजळणी करत. याचा फायदा त्यांना त्यांच्या अभंग रचनेच्या वेळी खूप झाला. भगवद्गीतेच्या, वेदांच्या भाषांतरांवरून त्यांनी आपले अभंग लिहिले. श्रवण, मनन, चिंतन या व्यक्तींच्या ठिकाणी निसर्गताच असलेल्या शक्तीचा त्यांनी पुरेपूर फायदा घेतला. त्यांची बुद्धिमत्ता अलौकिक होती. तुकारामांच्या गृहस्थाश्रम तुकारामांच्या वडिलांचा व्यवसाय चांगला होता. त्यामुळे त्यांची सांपत्तिक स्थिती चांगली होती. त्यांच्या वडिलांनी म्हणजे बोल्लोबांनी आपल्या 3ही मुलांची लग्ने समाज नियमाला अनुसरून प्रतिष्ठित सदन घरातील मुलींशी केली होती. तुकारामांचे मोठे बंधू सावजी यांच्याकडे त्यांच्या वडिलांनी धंदा व्यवसायाची व कुटुंबाची सर्व जबाबदारी सोपवली. परंतु सावजीला प्रपंच व व्यवसाय उद्योग करण्यास रस नव्हता. त्यामुळे सावजीने आपल्या वडिलांना विनंती करून ही जबाबदारी नाकारली आणि आपले सर्व आयुष्य भगवंताला, पांडुरंगाला अर्पण करून तीर्थयात्रा करण्याचे ठरविले. साहजिकच ही सर्व जबाबदारी वडिलांनी तुकारामांकडे सोपवली. तुकारामांनी वडिलांच्या आज्ञेचा आदर राखून ती जबाबदारी स्वीकारली. यावेळी तुकारामांचे वय अवघे 13-14 वर्षाचे असावे. एवढ्या लहान वयात ही जबाबदारी तुकाराम अगदी सहजपणे, हुशारीने, प्रामाणिकपणे पार पाडत होते. त्यांच्या या गुणांमुळे वडिलांना, बोल्लोबांना खूप आनंद होत असे. तुकारामांच्या पहिल्या पत्नी रखुमाबाई आजारी असल्याने त्यांचे आईवडील अवली नावाच्या एका श्रीमंत सावकाराच्या मुलीशी दुसरे लग्न करून देतात. तुकारामांच्या हुशारीमुळे व त्यांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांना व्यापारात खूप फायदा होतो. भरपूर संपत्ती वाढते. सांसारिक सुख समाधान मिळते. त्यामुळे समाजात त्यांची खूप कीर्ती पसरते. तुकाराम घरदार, संसार, व्यापार, उद्योग सांभाळत असतानाही पांडुरंगाला कधीच विसरले नाही. सज्जनांची, साधू संतांची ते खूप सेवा करीत असत. गोरगरिबाला, दुःखी कष्टी माणसाला, त्याचबरोबर गरजू लोकांना ते सतत सगळ्या प्रकारची मदत करत असत. गावातील, समाजातील, त्याचबरोबर समाजातील सर्व स्तरातील लोकांशी आदराने, नम्रतेने ते वागत. मानवता आणि भूतदया या गुणांपासून ते कधीही दूर राहिले नाही. किंबहुना यांच्यातच त्यांनी देव पाहिला. त्यांच्या अभंगात ते म्हणतात, जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. किंवा अजून एका अभंगात म्हणतात, भूतदया गाई पशूंचे पालन, तान्हेल्या जीवन वना माझी. मानव सेवा, निसर्ग सेवा, पशुसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे, असे त्यांचे ब्रीद होते. या सगळ्यांबरोबर फावल्या वेळात ते भगवंताचे भजन, पूजन, कीर्तन करत असत. कालांतराने तुकारामांच्या आईवडिलांचे निधन होते. तुकारामांची पहिली पत्नी रखुमाबाईचेही निधन होते. मोठा भाऊ सावजी संसार बंधन सोडून तीर्थयात्रेस निघून जातो. काही दिवसांनी सावजीच्या पत्नीचेही निधन होते. कुटुंबातील या व्यक्ती एकापाठोपाठ अशा सहवासातून तुकारामांच्या निघून जातात. त्यामुळे त्यांच्या मनावर खूप मोठा परिणाम होतो. मुळातच अत्यंत संवेदनशील, प्रेमळ, सश्रद्ध असणारे मन अधिकच हळवे होते.
महाराजांचे मन उदास होऊन जाते. त्यांचे कशातचही मन लागत नाही. इतर सर्व गोष्टी, व्यक्ती, सुख, आनंद, संसार, व्यापार, व्यवहार या क्षणभंगूर आहेत. हा संसार प्रपंच व्यर्थ आहे याची प्रकर्षाने त्यांना जाणीव होते. अशा अशाश्वत क्षणभंगूर सुखाच्या मागे लागून शाश्वत व नित्य असणाऱ्या सुखापासून आपण दूर जात आहोत याची जाणीव त्यांना वारंवार होते. त्यांच्या दृष्टीने परमेश्वराचे भजन, पूजन, कीर्तन, नामस्मरण हेच खरे सुख होते. त्यांची वृत्ती वैराग्यशील होती. ऐहिक सुखात त्यांचे मन रमेनासे होते. सगळी ओढ परमार्थाकडे लागते. याचा परिणाम त्यांच्या व्यवसायावर होतो. व्यवसायातील फायदा, नफा याचा विचार न करता ते व्यवहार करता. उधारी वसूल तर लांबच राहते. काही संधी साधू लोक त्यांच्या या परिस्थितीचा, त्यांच्या ह्या वृत्तीचा, स्वभावाचा गैरफायदा घेतात. याचा परिणाम त्यांना व्यवसायात खूप नुकसान होते. घरात पूर्वीपासून जी धनदौलत असते तीही संपते. कुटुंबातील खर्च पूर्वीपासून जसा असतो तो तसाच चालू राहतो. त्याच काहीही कमतरता नसते. त्यामुळे पैसा जमा होत नाही, शिल्लक राहतच नाही. सुरुवातीला सावकारी, व्यापार, नूतन वागण्याचे छोटे दुकान आणि शेवटी बैलगाडीतून गोण्या वाहणे येथपर्यंत सगळ्या प्रकारचे कष्ट ते करतात. पण त्यांच्या पदरी अपयशच येते. परिणामी पत्नी अवलीसह कुटुंबातील सर्व व्यक्तींची नाराजी ते ओढून घेतात. अशा अनेक प्रकारच्या अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती निर्माण होत असतात. त्यावेळी अधिकच त्यांना वाईट वाटू लागतं, वैराग्य निर्माण होतं. या सर्व प्रसंगात विठ्ठल नामाचा जप मात्र ते सतत चालू ठेवत. त्यांच्या अनेक हितचिंतकांनी त्यांना संसारात, व्यापारात लक्ष घालण्याचा सल्ला दिला, परंतु त्याचा परिणाम काहीही झाला नाही. काव्यरचनाकार तुकाराम. विरक्त वृत्ती जसजशी वाढत गेली तसतशी मुळातच असलेली ईश्वरभक्ती वाढीस लागली. कीर्तन भजनाची आवड तर होतीच. कीर्तनकाराच्या साथीला उभे राहून आपल्या स्वतःलाही कीर्तन करता यावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यासाठी त्यांनी अनेक सुशिक्षित विद्वानांच्या सहवासात स्वतः ग्रंथांचे वाचन केले. ज्ञानेश्वरी, भागवत, भावार्थ, रामायण, योग वासिष्ठ, अमृताभव, भगवद्गीता अशा अनेक ग्रंथांचा अभ्यास केला. अभ्यासासाठी ते शांत जागी एकांतात बसत असत. विशेषतः देहू गावापासून जवळ असणाऱ्या भंडारा डोंगरावर ते अभ्यास करत असत. परिपूर्ण सखोल अभ्यास होण्यासाठीच ज्या शक्ती आवश्यक असतात त्या तुकाराम महाराजांकडे होत्या. एकाग्रता, पाठांतर, मनन, चिंतन, उजळणी अशा गोष्टींचा ते आधार घेत असत. मुळातच त्यांची स्मरणशक्ती चांगली होती. त्यांच्या पूर्वी होऊन गेलेल्या सर्व संतांच्या साहित्याचा अभ्यास त्यांनी केला. त्यांची वाणी रसाळ आणि ओघवती होती. त्यांनी केलेल्या अभ्यासामुळे त्यांची कीर्तने खूप छान होत असत. स्वतः रचना केलेल्या पदावर, अभंगावर त्यांचे कीर्तन चालू असे. कीर्तनाला प्रचंड गर्दी असायची. महाराजांनी जी काव्यरचना केली ती अभंगात्मक आहे. त्यांच्या अभंगाच्या संग्रहाला अभंग गाथा म्हणतात. अभंग म्हणजे कधीही भंग न पावणारे, कधीही नष्ट न होणारे. त्यांच्या कवित्वाची, कीर्तनाची आणि सदाचरणाची सुद्धा कीर्ती दूरवर पसरली. देहू गावची ओळख तुकाराम महाराजांचे देहू अशी झाली. महाराजांच्या नावावर गाव ओळखले जाऊ लागले. त्यांचा हा मोठेपणा काही लोकांना सहन झाला नाही. ते त्यांचा द्वेष करू लागले. मंबाजीसारख्या अनेक मत्सरी द्वेषी लोकांनी महाराजांना खूप त्रास दिला, त्यांचा छळ केला, त्यांचे अभंग नष्ट करण्याचे प्रयत्न केले. अभंगांची गाथाच इंद्रायणी नदीत बुडवून टाकली, पण याचा काही उपयोग झाला नाही. महाराज अत्यंत सहनशील होते. त्याचबरोबर त्यांची विठ्ठलावर असीम भक्ती होती, निष्ठा होती, विश्वास होता. या विश्वासाच्या बळावर आणि आपल्या स्मरणशक्तीच्या जोरावर त्यांनी पुन्हा पहिल्यापासून अभंग जसेच्या तसे लिहून काढले आणि म्हणूनच ते अभंग ठरले. अभंगाचे विषय महाराजांनी विविध विषयांवर अभंग लिहिले आहेत.
त्यांच्या अभंग विषयाचे अधिष्ठान पांडुरंग आणि त्यांची भक्ती हेच होते. पण याशिवाय त्यांनी विविध विषयांवर अभंग रचना केलेली दिसते. नामस्मरणाचे महत्त्व सांगणारा, नामसंकीर्तन साधनपै सोप किंवा धनाचे महत्त्व सांगणारा, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, श्रीमंताचे समाजातील स्थान मान सन्मानित करणारा अभंग म्हणजे धनवता लागी सर्व मान्यता हे जगी. त्यांनी संत पदाचे महत्त्व संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळूनी जाय अशा प्रकारे संतचर, भक्तिपर, नामपर, बालक्रीडा वर्णन करणारे, व्यावहारिक प्रापंचिक लोकांना उपदेश करणारे अभंग लिहिले. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे या अभंगात धन कसे वागावे याचे वर्णन केले आहे. महाराज समाजातील जातीभेदाच्या विरोधात होते. या संदर्भातही त्यांनी आपले विचार विष्णुमय जग, वैष्णवाचा धर्म, भेदाभेद, भ्रम, अभंगळ यातून परखडपणे मांडले आहेत. काही अभंगातून त्यांचा विज्ञानवादी दृष्टिकोन दिसून येतो. अंधश्रद्धा, भूतबाधा यावर त्यांचा अजिबात विश्वास नव्हता. या विषयांवरही त्यांनी अभंगातून ताशेरे ओढलेले दिसतात. पर्यावरणासारख्या विषयाचाही महाराजांनी आपल्या अभंगातून विचार केलेला दिसतो. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे हा अभंग सर्वश्रुत आहे. महाराज अतिशय परखड स्पष्ट वक्ते होते. कोणीही अन्याय केला तर तो आम्ही सहन करणार नाही हे नाठाळ्याच्या माथी हाणू काठी या अभंगातून ते सांगतात. महाराजांचे अभंग म्हणजे वेद, भागवत यांचे जणू भाषांतरच आहे असे वाटते. शालेय महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण न करताही केवळ आत्मप्रेरणेने एवढे अगाध ज्ञान त्यांनी प्राप्त करून घेतले होते. त्यांचा आपल्या या ज्ञानावर प्रचंड विश्वास होता. ते आपल्या ज्ञानाशी ठाम होते. ते एका अभंगात म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, एरांनी वाहावा भार माथा. महाराजांचा या भारतभूमीवर व पांडुरंगाच्या अस्तित्वावर एवढा विश्वास होता की पुन्हा पुन्हा याच पृथ्वीवर, याच भारतभूमातेवर आपला जन्म व्हावा हे सांगताना ते म्हणतात, तुका म्हणे स्वर्गवासी सुखे घालावे आम्हासी, किंवा भारतवर्षाची, भारत मातेची थोरवी सांगण्यासाठी ते म्हणतात की स्वर्गातील देवांनाही या भारतभूमीवर जन्म घ्यावासा वाटतो. स्वर्गाचे अमर इच्छिताती देवा, मर्त्यलोकी व्हावा जन्म आम्हा. यातून ते आपले देशप्रेम व्यक्त करताना दिसतात. महाराजांचं व्यक्तिमत्व साधा स्वच्छ पोशाख असायचा. धोतर, अंगरखा, पांढरा फेटा, उपकरण इतकंच, पण त्यातही महाराजांचे बाह्यरूप सात्विक, समाधानी, खुलून दिसायचे. महाराजांना मातापित्यांबद्दल, कुटुंबाबद्दल आदर, प्रेम, जिव्हाळा होता. पारंपरिक व्यवसायाबद्दल आदर होता, पण मूळच्या संवेदनशील व विरक्त वृत्तीमुळे ते व्यवसायात यश संपादन करू शकले नाही. ते पांडुरंगाचे निस्सीम भक्त होते. अनन्य भक्ती अशी त्यांची होती. ते अभ्यासू व पर्यावरणवादी होते. प्रतिभा संपन्न ज्ञानी कवी होते. समाजाबद्दल कणव, आस्था, कळकळ होती. दानशूर वृत्तीचे होते. निग्रही होते. परखड होते. स्वाभिमानी होते. निस्पृह होते. प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांकडून आलेला नजराणा त्यांनी नाकारला. अशा अनेक सद्गुणांचा समुच्चय महाराजांच्या ठिकाणी होता. त्यांचा शिष्यवर्गही खूप मोठा होता. महाराजांची पांडुरंगावर व पंढरपूरच्या वारीवर खूप श्रद्धा होती. एकही वर्ष त्यांनी पंढरीची वारी चुकवली नव्हती. परंतु शेवटच्या काळात ते तापाने खूप आजारी असल्याने त्यांना वारीला जाता आले नाही. त्यांनी आपल्या शिष्यांना वारीला जाण्यास सांगितले. आता आपले इथले कार्य संपले आहे असे समजून त्यांनी आपले अवतार कार्य संपवले. असं म्हणतात की थोरांसाठी कामाशिवाय लागत नाही, त्याप्रमाणे आपल्या अस्तित्वाची गरज नाही हे लक्षात घेऊन महान व्यक्ती आपलं कार्य संपवतात. संत ज्ञानेश्वरांनी भागवत धर्माचा पाया घातला. वारकरी मेळा जमविला. भागवत धर्माची ध्वजा फडकावली. भक्तीचे बीज रुजवले. त्यांच्या या कार्याचे कळस होण्याचे भाग्य संत तुकारामांना लाभले. महाराजांच्या जन्म मृत्यूबद्दल नेमकेपणाने कालखंड सांगता येत नाही,
पण महाराष्ट्रात संत जन्माला आला. त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, राजकीयदृष्ट्या महाराष्ट्र सावरला आणि म्हणूनच संतांचे शिरोमणी होण्याचे भाग्य त्यांना लाभले. आर्यकार मोरोपंत म्हणता, भगवत भक्ती कराया बहु जडजी, वासी जो तुका शिकवी, याचा दुसरा धरणीवरी येईल कोण, हो तुकासी कवी, हो तुकासी कवी. त्याचबरोबर गरुड पक्षावरी स्वार झाला, गरुड पक्षावरी स्वार झाला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला, जाता जाता राम राम केला, जाता जाता राम राम केला, तुकोबा वैकुंठाला गेला, तुकोबा वैकुंठाला गेला. अशा ह्या जगतश्रेष्ठ संत शिरोमणी संत तुकाराम महाराज यांना तुकाराम बीजदिनी तुमचे व माझे पुनश्च कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद.